नमस्कार. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय कसा मोठा करता येईल, कसा यशस्वी करता येईल यासाठी मार्गदर्शन करत असते. आणि म्हणूनच त्याच धर्तीवर MEA यावर्षी इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन करत आहे. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कृपानी ड्राय स्मार्ट लिव्ह स्मार्टच्या सर्वेसर्वा माननीय श्री निलेश वारागडे साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं तर कृपानी एक वेगळं प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये आलेला आहे, तर कशी सुरुवात झाली तुमच्या बिझनेसची? काय आहे नेमकं कृपानी, आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार, मी निलेश वारागडे. प्रोफेशन माझं IT फील्ड आहे. माझा गेल्या 22 वर्षाचा IT सेक्टरमधला एक्सपिरियन्स आहे. त्यानिमित्ताने मी कंपनी थ्रू बरेच देश फिरलेलो आहे. त्यामध्येच मला हे प्रोडक्ट ॲक्च्युली बाहेरच्या देशामध्ये पाहायला मिळालं आणि तिथूनच मी त्याचं असं डोक्यात हे आलं की मला की हे प्रोडक्ट आपल्या भारतामध्ये असायला हवंय. जर चायनाचं तुम्ही पाहिलं तर चायनामध्ये जवळजवळ 90% लोक हे प्रोडक्ट वापरतायत. इतकं छानसं प्रोडक्ट आहे आणि हे डेली रुटीनमध्ये वापरलं जाणारं प्रोडक्ट आहे. आज आपण कपडे धुतल्यानंतर ते वाळवायचं टेन्शन प्रत्येक घरातल्या एका लेडीजसाठी खूप मोठं टेन्शन आहे. मग हे प्रोडक्ट असं आहे की तुम्हाला एकदम स्मूथली व्यवस्थितपणे विथ रिमोटली तुम्हाला हँडल करता येते प्रोडक्ट. मग हे प्रोडक्टचं मी स्वतःहून पहिल्यांदा काय केलं की चायनामधून ते प्रोडक्ट घेऊन आलो. तर मग चायनामधून प्रोडक्ट घेऊन आल्यानंतर ना आम्ही इथे त्याच्यावरती R&D केली आणि R&D केल्यानंतर हे प्रोडक्ट आपण ॲज अ मेड इन इंडिया म्हणून लॉन्च केलं. तर आता ह्या प्रोडक्टमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हे पूर्णपणे रिमोट वर्किंग आहे. त्यामध्ये एक बॉक्स जो आहे तो सिलिंगला बसवला जातो. त्यामध्ये 2 फॅन्स आहेत. त्या फॅनच्या मागे आपण हीटर कॉईल देतोय. 2 UV लाईट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण डिसइन्फेक्शन केलं जातं आणि एक LED आपण देतोय मध्यंतरी ज्या प्रोडक्टच्या, जेणेकरून आपल्याला जिथे ड्राय बाल्कनी असेल, टॉयलेट वॉशरूमचा कॉरिडोर असेल, तिथे जर लाईटची गरज लागली तर आपण ते देतोय. आणि हे प्रोडक्ट सिलिंगला बसतं, त्यामुळे साधारण 10 फूट हाईट असते आपल्या सिलिंगची आणि हे प्रोडक्टची हाईट आहे साधारण 1 फूट, म्हणजे 9 फूट. आणि आपण जी वर्किंग करतोय कैचीचं ते 4.5 फूट वर्किंग होतं. म्हणजे साधारणतः आपल्या उंचीनुसार ते साधारणतः आपल्या चेस्ट ते नेकच्या लेवलपर्यंत खाली आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सोयीस्कर त्यावरती कपडे टाकू शकताय. जवळपास 35 ते 40 कपडे आपण त्यावर हँग करू शकतोय. 30 ते 35 किलो लोडची कॅपॅसिटी आहे त्याची. तेवढं सगळं लोड घेऊन ते कपडे वरती घेऊन जाईल परत मशीन. आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही हीटर वापरा, फॅन वापरू शकता. उन्हाळ्यामध्ये ओनली अप अँड डाऊन सुद्धा करू शकताय. फुल्ली सगळे रिमोटवरती सगळे फंक्शन्स अवेलेबल आहेत. आणि कसं आहे की आज मार्केटमध्ये लोक पाईपवरती कपडे टाकतायत, तर त्याच्यासाठी एक छानसा पर्याय म्हणून हा वापरला जाऊ शकतोय. आणि सर, तुम्ही हे खूप छान प्रोडक्ट घेऊन आलेला आहात, तर कधीपासून झाली तुमच्या या बिझनेसची सुरुवात? ॲक्च्युली 2019 लॉकडाऊनच्या आधी चायनाची ट्रिप झाली होती आणि तिकडून आल्यानंतर लॉकडाऊनमुळे थोडंसं वर खाली झालं, म्हणजे प्रोडक्शन म्हणा किंवा त्याच्यावरती R&D म्हणा. आणि त्यानंतर मग 2022 मध्ये आम्ही हे प्रोडक्ट लॉन्च केलंय. तुमच्या या बिझनेसच्या जर्नीमध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला जिथे एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली असा 3 वर्षामध्ये मी जसं पहिल्यांदा सांगितलं की मी IT सेक्टरमध्ये काम केलेला माणूस आहे. मला मार्केटिंगचा कोणताही अनुभव नाहीये. मी आतापर्यंत फक्त B2C मध्येच आतापर्यंत बिझनेस केलेला आहे. टर्निंग पॉइंटचं विचाराल तर आता MEA हाच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असेल, जो 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सर, कारण MEA मुळे नक्कीच तुमच्या बिझनेसमध्ये खूप चांगला बदल होणारच आहे, याची तर गॅरंटी आहेच. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की इतके छान प्रोडक्ट आहे तुमचं आणि MEA बद्दल सुद्धा उल्लेख केला, तर MEA सोबत किंवा MEAच्या एक्स्पो बद्दल कुठून माहिती मिळाली तुम्हाला? ॲक्च्युली मी मार्केटिंगसाठी किंवा याच्यासाठी मी डिजिटलाइज मार्केटिंगचा थोडासा अभ्यास करत होतो. त्यामध्ये आपल्याला रील्स मार्केटिंगच्या ज्या चालू आहेत आपल्या, त्यामध्ये बरंचसं ॲडव्हर्टायझिंग चालू आहे. मला असं वाटलं की हे ॲडव्हर्टायझिंग एक्स्पोसाठी एवढं मोठं करतायत, तर आपण जर ह्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर ह्यांच्याबरोबर आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग म्हणा किंवा एक तर मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन, स्वतः मी मराठा आहे आणि आपली मराठा लॉबी एकत्र येतेय, तर हे सर्वात आत्ता आपल्याला फायद्याची गोष्ट आहे आणि त्यामुळेच मी ह्याला जॉईन झालेलो आहे. या एक्स्पोची अशी काय इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटते? तसं पाहिलं तर हे
भारतातलं सर्वात मोठं एक्झिबिशन आहे आणि इंटरनॅशनल एक्झिबिशन आहे. हं. आजपर्यंतचं माझ्या माहितीमध्ये मराठा असोसिएशनचं सर्वात मोठं इंटरनॅशनल एक्झिबिशन आहे. तर ते सर्वात खूप छान आहे की जिथे ऑल ओव्हर भारतातले तर लोक असतीलच असतील, त्यापेक्षाही भारताबाहेरचे पण आपले मराठा कोण असतील ते सुद्धा आपल्याला जॉईन होणार आहेत. तर मला असं वाटतं की माझा हा प्रोडक्ट जसं चायना सगळ्या देशात एक्सपोर्ट करतोय, तसं मला ह्याचा फायदा येऊ शकतो की आज माझे मराठी बांधव कुठे कुठे असतील, त्यांना हे प्रोडक्ट आवडलं तर मी आज भारताच्या बरोबर बाहेरही एक्सपोर्ट करू शकतो. बरोबर आहे सर. आणि आपण हे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि इंडियामध्ये हे करतो का? नाही, आता सध्या कसं ही माझी ग्रोईंग चालू आहे फेज, त्यामुळे मी सध्या फक्त ओनली महाराष्ट्र. कसं असते, कंपनी एकदा तुम्ही सुरू करताय तर फक्त विकणं हा पॉइंट मोठा नसतोय. विकल्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस ह्यावरती तुमची कंपनीचं भविष्य डिपेंड असते. त्यामुळे मी काय करतोय की आता फक्त मला जोपर्यंत सर्व्हिस द्यायचे माझ्या हातामध्ये आहेत तिथंच मी फक्त, जसं मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर माझे एरियापुरतं, म्हणजे तुम्ही म्हणू शकता महाराष्ट्रामध्ये आता सध्या मला तशा बँगलोरमधूनही खूप ऑफर येत आहेत. कलकत्ता म्हणा, नॉर्थ साईड, काश्मीर किंवा दिल्ली ह्या साईडहून सुद्धा आपल्याला खूप रिक्वायरमेंट्स आहेत. पण आतापर्यंत आपण त्यांच्यापाशी विकू शकतो, पण प्रॉब्लेम तर येणार नाही आपल्या प्रोडक्टला. पण कोणतीही गोष्ट आहे आपण पुढचा विचार करायला हवा, म्हणून मी फक्त आता महाराष्ट्रापुरतं मर्यादित विचार केलेला आहे. ओके, नक्कीच. आणि याच्या पुढे सुद्धा हा खूप मोठा होणार आहे तुमचा बिझनेस. सर, MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही तर भाग घेतलाच आहात, तर इतर उद्योजकांना काय सांगाल? नक्कीच. ऍक्च्युली माझा लाईफस्टाईल मध्ये D58 D58 नंबरचा स्टॉल मी बुक केलेला आहे. तर बाकीच्या माझ्या बांधवांना असं सांगायचं की हे एक युनिक प्रोडक्ट आहे. ज्या दिवशी तुम्ही त्या स्टॉलवरती येऊन व्हिजिट कराल आणि लाईव्ह ते पाहाल, डेमॉन्स्ट्रेशन होईल पूर्ण वर्किंग, त्यावेळेस तुम्हाला त्याचा जास्त आनंद मिळू शकेल. तर प्रत्येक बांधवांनी येऊन तिथे बघा. आणि माझ्या बाकीच्याही मराठा बांधवांना हे असं सांगायचं आहे की MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2026 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला होतोय. तर आपल्या मराठी बांधवांनी जर कोणी अजून स्टॉल बुक केले नसतील तर त्यांना हेच माझी विनंती आहे की तुम्हीही या, आम्हाला जॉईन व्हा. नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल आणि आपण सगळे मिळून आपली मराठा कम्युनिटीला एकत्र घेऊन जाऊया. हेच मला सर्वांना सांगावंसं वाटतंय. धन्यवाद.